अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यांचं त्यात निधन झालं. आता अजित पवारांच्या निधनानंतर हा फक्त अपघात होता की घातपात होता याबद्दल चर्चा व्हायला सुरुवात झाली किंवा त्याबद्दल शंका आणि संशय घ्यायला सुरुवात झाली. सामान्य लोकांमध्ये याबद्दल चर्चा होतीच. सोबतच अमोल मिटकरी असतील, रुपाली ठोंबरे असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील किंवा संजय राऊत असतील यांच्यासारख्या वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांनी सुद्धा याबद्दल चर्चा करायला किंवा संशय व्यक्त करायला सुरुवात केली होती. पण याला काल एक स्ट्रक्चरल स्वरूप आलं आणि रोहित पवारांनी काल पत्रकार परिषद घेतली. त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये एक प्रेझेंटेशन दाखवलं आणि त्या सगळ्या प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी काही संशय आणि काही शंका उपस्थित केल्या. शिवाय आपल्याला जी माहिती होती किंवा जी माहिती पब्लिक डोमेन मध्ये होती त्या माहितीच्या व्यतिरिक्त सुद्धा काही माहिती त्यांनी खोदून काढली किंवा त्यांच्या सोर्सेस कडनं ती माहिती जाणून घेतली आणि ती माहिती त्यांनी त्या प्रेझेंटेशन मध्ये मांडली. त्यामुळं त्यांनी जे प्रेझेंटेशन केलं किंवा त्यांनी ज्या शंका उपस्थित केल्या त्या शंका अतिशय रास्त आहेत किंवा त्या विचार करायला लावणार आहेत. रोहित पवारांनी व्यक्त केलेल्या शंका नेमक्या काय आहेत, त्यांना या शंकांमधून काय सूचित करायचंय किंवा काय सांगायचंय, त्यांचा निर्देश कोणाच्या दिशेने किंवा अजित पवारांचा घातपात झाला या तर्काला किंवा या शंकेला रोहित पवारांच्या प्रेझेंटेशनमुळे वाव मिळाला का किंवा त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या सगळ्या प्रश्नांबद्दल आपण या व्हिडिओमधून चर्चा करणार आहेत. सोबतच अजित पवारांना हा अपघात होण्याच्या आधी त्यांचा घातपात होऊ शकतो किंवा त्यांच्या जीवाला धोका आहे अशी शंका आली होती का, त्याच्या आधी त्यांनी असं काय केलं होतं की ज्यातून असं जाणवत होतं की त्यांना त्यांच्या जीवाला धोका आहे असं वाटतंय. या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण करणार आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर अजित पवारांचा घातपात कोण घडून आणू शकतं असं रोहित पवारांना वाटतं किंवा कोणाच्या दिशेने त्यांनी बोट दाखवलंय हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर अजित पवारांचा अपघात होता की घातपात होता याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचा अपघात झाला की घातपात झाला याबद्दल सगळीकडे चर्चा सुरू होती. काही नेत्यांनी तर शंका सुद्धा उपस्थित केल्या होत्या. पण रोहित पवारांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी 1 तासाचं प्रेझेंटेशन दाखवलं आणि या प्रेझेंटेशन मधून त्यांनी काही सॉलिड आणि कॉन्क्रीट प्रश्न हे उपस्थित केलेले दिसत आहेत. काय आहेत ते प्रश्न तर त्याचा घटनाक्रम आपण नीटपणे समजून घेऊ म्हणजे या घटनाक्रमातून रोहित पवारांना नेमकं काय सांगायचंय ते तुमच्या लक्षात येईल. ज्या दिवशी अजित पवारांचा अपघात झाला त्याच्या आदल्या दिवशीच 5 वाजेपर्यंत अजित पवारांचं काम संपणार होतं आणि ते संध्याकाळी गाडीनं पुण्याला आणि पुण्यावरनं बारामतीला जाणार होते. पण कोणता तरी पूर्व विदर्भातला एक नेता आला आणि त्या नेत्याच्या फाईलवर सही करावी लागणार होती. त्यामुळे अजित पवारांना जास्त वेळ थांबावं लागलं. म्हणजे या नेत्याला येण्यासाठी उशीर झाला किंवा त्यानं तो उशीर केला आणि म्हणून अजित पवारांना जास्त वेळ मुंबईत थांबावं लागलं आणि त्यांना 8 वाजले आणि 8 वाजल्यानंतर गाडीनं जाणं त्यांनी टाळलं आणि दुसऱ्या दिवशी विमानानं जाऊ असं ठरवलं. आता हा पूर्व विदर्भातला नेता नेमका कोण होता म्हणजे रोहित पवारांनी नाव घेतलं नसलं तरीही त्यांचा निर्देश हा प्रफुल्ल पटेलांच्या दिशेने तर नव्हता ना. हा प्रश्न आता मीडियामधून आणि सोशल मीडियामधून चर्चेला जातोय. आता या नेत्याच्या फाईलवर सही करण्यामुळं अजित पवारांना उशीर झाला आणि त्यांनी गाडीनं जाणं टाळलं आणि दुसऱ्या दिवशी विमानानं जाऊ असं ठरवलं. पण अजितदादांच्या विमानाचे पायलट हे ऐनवेळी बदलले गेले. म्हणजे आधी साहिल मदान आणि कॅप्टन यश हे अजित पवारांच्या विमानाचे पायलट होते. पण ते पायलट वेळेअभावी किंवा ट्रॅफिक जॅम मध्ये अडकल्यामुळे येऊ शकले नाहीत आणि त्यानंतर ज्या पाठक मॅडम आहेत त्या आणि सुमित कपूर हे पायलट होते. म्हणजे सुमित कपूर हे मुख्य पायलट होते आणि ज्या को पायलट होते त्या पाठक मॅडम होत्या. आता हे पायलट अचानकपणे ट्रॅफिक मध्ये कसे काय अडकले आणि सकाळी 6:30 वाजता मुंबईमध्ये या पायलटला असं कोणतं ट्रॅफिक लागलं हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित होतोय. त्यामुळं हे कारण खोटं होतं असं मला वाटतं. बरं, आता ऐनवेळी पायलट बदलले गेले हे आपण समजू शकतो किंवा ते पायलट ट्रॅफिक मध्ये अडकले असतील म्हणून या पायलटला चार्ज दिला गेला हे पण आपण समजू शकतो.
पण या नवीन पायलटची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट झाली होती का? म्हणजे ज्यावेळेस आपण गाडी चालवत असतो आणि रात्रीच्या वेळी ते मशीन असतं, त्यामध्ये दारू पिलोय का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला फूक मारावी लागते. विमान उडण्याच्या आधी पायलटची टेस्ट केली जाते आणि यातून हे पायलट दारू पिलेत का हे समजत असतं. या पायलटची ही टेस्ट केली गेली का आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज काय आहे हे जाहीर केलं गेलं पाहिजे. आता रोहित पवारांनी सुमित कपूरांची ही टेस्ट झाली होती का नाही हे विचारण्यामागचं कारण म्हणजे सुमित कपूर हे याआधी सुद्धा प्री फ्लाईट अल्कोहोल टेस्ट मध्ये पकडले गेले होते किंवा त्यांनी दारू पिली होती हे निष्पन्न झालं होतं आणि त्यांनी त्याची तारीख सुद्धा सांगितली, म्हणजे 10 मार्चला दिल्ली बँगलोर फ्लाईट मध्ये ते पकडले गेले होते. आता दुसरी फ्लाईट आहे 7 एप्रिल 2017ची. दिल्ली पासून ही फ्लाईट निघणार होती आणि गुवाहाटीला जाणार होती. पण या फ्लाईट मध्ये सुद्धा या टेस्ट मध्ये सुमित कपूर हे पकडले गेले आणि त्यांनी दारू पिलेली आहे हे त्यामध्ये सिद्ध झालं. आता अजित पवार ज्या विमानानं प्रवास करत होते ते विमान हे प्रायव्हेट जेट होतं, त्यामुळं प्रायव्हेट जेटमध्ये बऱ्याचदा हे नियम धाब्यावर बसवले जातात. आता अजित पवारांच्या फ्लाईटमध्ये चढण्याच्या आधी सुमित कपूरांची टेस्ट झाली नसेल तर एक प्रकारे हे अपघाताला निमंत्रण होतं असं म्हणायला जागा आहे. आता अजित पवारांचं विमान उडवताना सुमित कपूर हे दारू पिलेले असू शकतात ही शंका घेण्याचं तिसरं कारण रोहित पवारांनी सांगितलंय. काय आहे ते कारण? तर ते कारण म्हणजे एक व्हॉट्सअप चॅट आहे. म्हणजे या कंपनीचे VSR कंपनीचे जे मालक आहेत VK सिंग, या VK सिंगांचं हे चॅट आहे आणि त्यांनी ग्रुपमध्ये असा मेसेज टाकलाय, म्हणजे सुमित कपूरांना ते मेन्शन करतायत आणि सुमित कपूरांना सांगतायत की तुम्ही दारू पिल्यामुळं किंवा तुमच्या रात्रीच्या ऑपरेशन्समुळं आपल्या 2 फ्लाईट आपल्याला रद्द कराव्या लागल्या आणि त्यामुळे आपल्याला नुकसान झालं, त्यामुळे तुम्ही दारू पिऊ नका. हा 2 जानेवारीचा मेसेज व्हॉट्सअपवर आहे आणि त्या ग्रुपवर तो मेसेज पडल्यानंतर सुमित कपूर त्याला कॉपीड म्हणून उत्तर देतात. म्हणजे ते मान्य करतायत की ते दारू पिले होते आणि त्यांनी दारू पिल्यामुळे या फ्लाईट कॅन्सल झाल्या होत्या. आता या चॅट मधून किंवा या आधी सांगितलेल्या टेस्टच्या ट्रॅक रेकॉर्ड मधून एक गोष्ट समोर येते की सुमित कपूर हे हॅबिच्युअल ड्रिंकर होते, म्हणजे ते रेग्युलरली दारू पित होते आणि ते दारूच्या किती आहारी गेले होते हे सुद्धा यातून समजतं. त्यामुळं अजित पवारांचं विमान उडवताना ते दारू पिले नसतील असं सांगता येणं शक्य नाहीये. तसा संशय घ्यायला, तशी शंका घ्यायला या ठिकाणी जागा आहे. आता या प्रवासादरम्यानची आणखी एक गोष्ट रोहित पवारांनी नोट केली आणि ती गोष्ट म्हणजे विमानाच्या वेळेमध्ये 1 मिनिटाचा अंतर आहे. म्हणजे DGCA जे विमानाची टायमिंग दिली किंवा विमान बारामती ATCच्या हद्दीत आलं किंवा विमान उडालं, विमान कोणत्या ठिकाणी पोहोचलं याची जी टायमिंग DGCA ने दिली ती टायमिंग आणि बारामती ATCने जी टायमिंग दिली ती टायमिंग, या दोन्हीमध्ये 1 मिनिटाचा फरक आहे. आता तुम्हाला वाटेल की 1 मिनिट हे फारच कमी वेळेचं अंतर असतं, तर 1 मिनिट विमानाच्या मानानं खूप जास्त असतात. कारण की हे जे विमान आहे ते एका मिनिटात 15 किलोमीटर पेक्षा सुद्धा जास्त अंतर कापतं. त्यामुळं 1 मिनिट हा या विमानाच्या दृष्टीनं अतिशय क्रुशियल आहे आणि अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे एका मिनिटात काही होऊ शकतं. आता हा दोन्ही रेकॉर्ड मधला डिफरन्स का आलेला आहे याचं सुद्धा उत्तर तपास यंत्रणांना किंवा DGCAनं देण्याची गरज आहे. आता चौथा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे विमानाच्या मेंटेनन्सचा मुद्दा. आता हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे कारण की बारामतीच्या आसपासचे जे गावकरी आहेत किंवा बारामतीचं विमानतळ आहे त्याच्या आजूबाजूचे जे गावकरी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार या विमानाचा आवाज हा वेगळा येत होता. म्हणजे बारामतीच्या विमानतळावर नेहमीच विमानं उडत असतात किंवा वेगवेगळे उद्योगपती तिथे येतात, तिथं पायलटला ट्रेनिंग होते, पण या विमानाचा आवाज हा नेहमीपेक्षा वेगळा होता असं बारामतीच्या काही नागरिकांनी सांगितलं. मग विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड होता का की मेंटेनन्स त्याचं नीट झालेलं नव्हतं त्यामुळे हा आवाज येत होता? या सगळ्या गोष्टींची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे या लोकांनी सांगितलं की विमान त्यांच्या गावाच्या कळसाला घासून जाता जाता राहिलं, म्हणजे विमान हे गरजेपेक्षा जास्त खाली आलं होतं का आणि त्यामुळे हा ऍक्सिडेंट घडला का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला पाहिजे. यातला 5वा संशय म्हणजे PTT म्हणजे पुश टू टॉक, हे जे वॉकी टाकी सारखे यंत्र असतं त्यावरनं मी लँड होतोय, मला रनवे दिसतोय, यासारख्या गोष्टी या बोलल्या जातात किंवा असे मेसेज कन्वे केले जातात. पण या मेसेज कन्वे करण्यामध्ये पाठक मॅडमच बोलताना दिसतायत, कपूर हे काही बोलत नाहीयेत. म्हणजे जनरली काय होतं की को पायलट असलेला व्यक्तीच बोलत असतो, म्हणजे पाठक मॅडम ह्या को पायलट होत्या आणि त्यामुळे त्या बोलत होत्या हे साहजिक आहे. पण बाजूला पायलटच्या बोलण्याचा सुद्धा आवाज येत असतो, पण यावेळी पायलटच्या बोलण्याचा आवाज आला नाही. म्हणजे
कपूर हे त्यावेळी झोपलेले होते का, किंवा दारूच्या नशेत असल्यामुळं त्यांना झोप लागली होती का, या सगळ्या गोष्टी सुद्धा यामध्ये विचार करण्याजोग्या आहेत. आणि कपूरांचं ट्रॅक रेकॉर्ड बघता रोहित पवारांचा हा संशय सुद्धा व्हॅलिड आहे असं मला वाटतं. आता या विमानाच्या मेंटेनन्स बद्दलचा आणखी एक मुद्दा म्हणजे या विमानांचं मेंटेनन्स भारतात 2च ठिकाणी केलं जातं आणि त्यातली एक कंपनी ही प्रफुल्ल पटेलांच्या मालकीची आहे. आता प्रफुल्ल पटेल हे गेल्या काही काळापासून संशयाच्या भोवऱ्यात आहेत. म्हणजे त्यांनी अजित पवारांच्या अंत्यविधीच्या दिवशीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच सुनेत्रा पवारांचा जो शपथविधी आहे तो घडून आणला. यातून त्यांना काय सिद्ध करायचं होतं किंवा काय दाखवायचं होतं, त्यांनी एवढी गडबड का केली, या सगळ्या गोष्टी विचारल्या गेल्या आणि अजित पवारांच्या घातपातामध्ये त्यांचाच तर हात नाहीये ना, असा संशय सुद्धा अनेकांनी त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा सोशल मीडियावर व्यक्त केला. आणि प्रफुल्ल पटेलांबद्दल हा सगळा संशय असतानाच त्यांची मेंटेनन्स करणारी कंपनी असणं हा मुद्दा त्यांच्यावरचा संशय बळावणार आहे. आता या कंपनीच्या विश्वासार्हतेबद्दल संशय घेण्याजोगा आणखी एक मुद्दा म्हणजे या कंपनीच्या एका सेम मॉडेलच्या विमानाचा मुंबईमध्ये 2023 ला अपघात झाला होता आणि हा अपघात झाल्यानंतर या अपघाताबद्दलची जी माहिती आहे त्या युरोपियन एजन्सीजला त्यांनी दिली नाही आणि त्यामुळे युरोपामध्ये या कंपनीवर बंदी घातली होती. हे विमान हे प्रायमरी सुरक्षा ज्या नॉर्म्स आहेत किंवा ज्या कंडिशन्स आहेत त्या पूर्ण करत नाहीत असं या एजन्सीचं म्हणणं होतं. त्यामुळे या विमानाला युरोपात उतरण्यास बंदी होती. मग या विमानाला भारतात ऑपरेशनल का ठेवलं गेलं किंवा व्हीआयपी लोक या विमानानं का प्रवास करतायत, आणि त्यांचा हा प्रश्न सुद्धा अतिशय व्हॅलिड आहे. कारण की आपल्या व्हीआयपी लोकांची किंवा मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची जी सुरक्षा आहे ती आपण धोक्यात का घालतोय, हा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो. कारण की अजित पवारांचा तर जीव गेला किंवा मुंबईत जो अपघात झाला त्या अपघाताच्या बाबतीत जरी विचार केला तर तिथल्या लोकांना गंभीर दुखापत झाली, ती लोक वाचली. पण असे अपघात पुन्हा होऊ नये किंवा आणखी एखादा मोठा नेता आपल्याला गमवायला लागू नये म्हणून या कंपनीवर बंदी घालणं ही काळाची गरज आहे. आता यातला संशय घेण्याजोगा 6वा मुद्दा म्हणजे बारामतीत लँड करण्याच्या वेळेस घडलेली घटना. म्हणजे बारामतीचं विमानतळ हा टेबल टॉप विमानतळ आहे किंवा तिथली धावपट्टी ही टेबल टॉप होती आणि त्यामुळं विमानाला उतरताना मिसजजमेंट झालं किंवा व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे विमान वेगळ्या ठिकाणी धडकलं असं सांगितलं जात आहे. म्हणजे एकंदरीतच आपण जर माहिती घेतली तर आपल्या लक्षात येईल की टेबल टॉप जे रनवे असतात किंवा स्ट्रीप असतात तिथं विमान उतरवणं जरा अवघडच असतं. ही 11 नंबरची एअर स्ट्रीप जी सांगितली जाते ती एअर स्ट्रीप फक्त टेबल टॉप आहे, पण जे जमिनी लगत असलेली एअर स्ट्रीप आहे 29 नंबरची ती एअर स्ट्रीप खाली होती आणि ती सुरक्षित लँडिंगसाठी अवेलेबल असताना सुमित कपूरांनी हट्ट करून 11 नंबरच्याच रनवेवर विमान उतरवण्याचा प्रयत्न का केला हा प्रश्न विचारला जातोय. आता 1 मिनिट आधीपर्यंत विमान हे धावपट्टीला अलाइन झालंय असं रेकॉर्ड सांगतंय, म्हणजे विमानाचं जे रेकॉर्ड असतं ते सांगतंय. मग विमानाचं जर मिसजजमेंट झालं किंवा पायलट कडून व्हिजिबिलिटीमुळे मिसजजमेंट झालं तर विमानाच्या किंवा धावपट्टीच्या अगदी तोंडाशी येऊन हे विमान धडकायला पाहिजे होतं, पण विमान तर वेगळीकडेच धडकलं. मग विमान असं वेगळीकडे कसं काय धडकलं हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो. आता विमानाच्या धडकल्यानंतर आणखी एक विषय झाला तो म्हणजे विमानाचे मल्टिपल स्फोट झाले. म्हणजे काही जण 2 स्फोट झाले म्हणून सांगतात, काही जण 3 स्फोट झाले म्हणून सांगतात. तर हे मल्टिपल स्फोट का झाले, म्हणजे विमानाच्या जर विंग मध्ये पेट्रोल असतं ते पेट्रोल जर ब्लास्ट झालं असतं त्याचा एक स्फोट व्हायला पाहिजे होता. पण रोहित पवारांना जी माहिती मिळाली किंवा या व्हीएसआर कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांनी त्यांना जी माहिती दिली त्या माहितीनुसार जी फ्यूल आहे ते फ्यूल 50-50 लिटरच्या टाक्यांमध्ये जी विमानाची सामान ठेवण्याची जागा आहे त्या ठिकाणी ठेवलं जातं. आणि ही का ठेवलं जातं तर ज्या एखाद्या विमानतळावर जर आपण थांबलो आणि तिथून टँकर बोलून फ्यूल भरायचं म्हटलं तर जास्तीचा खर्च येतो आणि जर आपण आपल्या टाक्यांमधून ते जर फ्यूल भरलं तर कमी खर्च येतो. म्हणजे एकंदरीत कॉस्ट कटिंग करण्यासाठी त्यांनी हा फंडा वापरलेला आहे. आणि या पेट्रोलच्या टाक्या विमानात अशा असणं म्हणजे बॉम्ब घेऊन फिरण्यासारखं आहे. म्हणजे 50-50 लिटरचे 2 बॉम्ब हे त्या विमानात होते का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आणि त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आता या सगळ्या शंकांमध्ये, संशयामध्ये आणि प्रश्नांमध्ये रोहित पवारांनी आणखी एक मुद्दा सांगितला आणि तो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे अजित दादा गेल्या काही काळामध्ये त्यांच्या जीवाला धोका आहे किंवा
त्यांना तसा संशय आला होता, असं वागत होते, असं रोहित पवारांचं म्हणणं आहे, किंवा तसं त्यांनी सूचित करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे मुद्दे काय आहेत, तर त्यातला पहिला मुद्दा म्हणजे अजित पवार आता प्लॅस्टिकच्या बॉटलनं पाणी पित नव्हते, ते काचेची बॉटल ही कॅरी करत होते. आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सिरिंज मधून प्लास्टिकच्या बॉटलमध्ये लिक्विड काहीतरी इंजेक्ट करून दाखवलं. आणि यासाठी तर अजित पवार काचेची बॉटल वापरत नव्हते ना, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. म्हणजे अजित पवारांना धोक्याचा अंदाज आला होता का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. यातली दुसरी आणि यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार त्यांच्या जवळच्या किंवा ओळखीतल्या उद्योजक मित्रांना सांगत होते, तुम्ही विमानाच्या व्यवसायात या, म्हणजे मला तुमची विमानं वापरता येतील आणि ते विश्वासार्ह असेल. म्हणजे अजित पवारांना अशी काय शंका आली होती की ज्यामुळं ते त्यांच्या निकटवर्तीयांना विमान घेण्यासाठी सांगत होते, किंवा तो व्यवसाय सुरू करा म्हणजे मला विमान वापरता येईल असं सांगत होते. तर हा मुद्दा सुद्धा अतिशय महत्वाचा आणि विचार करायला लावणार आहे. कारण रोहित पवारांनी सुद्धा त्यांच्या मित्राने विमान घेतलंय असं अजितदादांना ज्यावेळी सांगितलं, त्यावेळी अजितदादांनी रोहित पवारांना हे सांगितलं होतं की तू त्याच हेलिकॉप्टरने प्रवास करत जा, म्हणजे सेफ आहे. कारण की आजकाल काय होईल याचा नेम नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर आपण नीटपणे बघितल्या तर अजितदादांना कुठंतरी जीवाला धोका आहे किंवा आपला घातपात होऊ शकतो याचा अंदाज तर आला नव्हता ना, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो, किंवा ही शंका या निमित्तानं उपस्थित होते. आता हे झालं रोहित पवारांना आलेल्या शंकांबद्दल, किंवा अजित पवारांनाही तशाच शंका आल्या होत्या असं आपल्याला या गोष्टीमधनं लक्षात येतं. पण हा अजित पवारांचा घातपात नेमकं कोण करू शकतं, तर रोहित पवारांनी याबद्दल काही स्पष्टता दिली नाही, पण त्यांनी काही अंगुली निर्देश केले. आणि त्यातला पहिला अंगुली निर्देश मी तुम्हाला सांगितला की विमानाचं मेंटेनन्स करणाऱ्या कंपन्या, त्यापैकी एक कंपनी ही प्रफुल्ल पटेलांच्या नावावर आहे किंवा प्रफुल्ल पटेलांची आहे. त्यामुळं एक अंगुली निर्देश त्यांनी प्रफुल्ल पटेलांकडे करण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट त्यांनी महत्वाची सांगितली, आणि 2 वेळा ही गोष्ट त्यांनी सांगितली की हे विमान अजित पवारांना घेऊन जाण्याच्या आधी 2 वेळा सुरतला जाऊन आलं होतं. आता सुरत आणि गुजरात बद्दल संशय व्यक्त करून त्यांना नेमकं काय सुचवायचं होतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि अजित पवारांचा घातपात गुजरात मधल्या कोणी केला का हे त्यांना सुचवायचं होतं असं दिसतं. आता गुजरात मधलं घातपात कोण करू शकतं याबद्दल मी वेगळं काही सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. या 2 गोष्टी व्यतिरिक्त रोहित पवारांनी आणखी एक क्ल्यू सोडला, आणि तो क्ल्यू म्हणजे बारामती हॉस्टेलला त्यांच्यासोबत अजित पवारांचा घडलेला एक प्रसंग. म्हणजे अजित पवार ज्यावेळी रोहित पवारांना बारामती हॉस्टेलला भेटले त्यावेळी अजित पवार हे एका कंपनीला असं सांगत होते की तुमच्याकडं जे काम दिलंय ते काम करा, म्हणजे तुम्ही सर्वेचं काम करा, तुम्ही आम्हाला राजकारण शिकवू नका, राजकारण कसं करायचं ते आम्हाला माहिती आहे. आणि अजितदादा असंही बोलत होते की या कंपनीचं काम आपल्याला काढून घ्यायचंय, कारण की आपल्याला हवा तसा रिझल्ट ही कंपनी देत नाहीये. आता अजित पवारांकडे कोणती कंपनी काम करत होती हे सगळ्याला माहिती आहे. म्हणजे नरेश अरोरांची जी डिझाईन बॉक्स कंपनी आहे ती अजित पवारांकडे काम करत होती हे सगळ्यांनाच माहिती आहे. या कंपनीच्या बाबतीत तर रोहित पवार सुचवायचा प्रयत्न करत नव्हते ना, किंवा या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट रद्द होणार होतं, किंवा अजित पवार ते कॉन्ट्रॅक्ट पुढे कंटिन्यू करणार नव्हते, म्हणून हा हल्ला झाला किंवा अजित पवारांचा घातपात झाला हे तर रोहित पवारांना सुचवायचं नव्हतं ना. कारण की या कंपन्यांचे बजेट हे शेकडो कोटींमध्ये असतात. मग शेकडो कोटी हे आपले बुडतायत म्हणून अजित पवारांचा घात केला गेला का, हा संशय या ठिकाणी उपस्थित करण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी केला, किंवा त्यांनी त्या दिशेने अंगुली निर्देश केला. आता हा सगळा विस्तृत व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा रोहित पवारांची विस्तृत सगळी पत्रकार परिषद बघितल्यानंतर अजित पवारांचा घातपात कोणी केला असेल असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.